नाचे हम की तूफानों से यारी, आसमां को छूकर देखा तारों की करली सवारी, चांद पर भी नाचे हम। छत्रपती संभाजीनगर ते जयभद्रा देवस्थानापर्यंत सुरू झालेला हा प्रवास आता आम्ही मंदिराच्या थोडंसं काही अंतरावर आहोत। काही वेळातच आम्ही आता भद्रा मारुतीच्या मंदिराजवळ पोहोचू। तर तिथे गेल्यानंतर त्या मंदिराचं संपूर्ण मी आजूबाजूचा परिसर आणि दर्शन तुम्हाला करून देणार आहे। आसमां को छूकर देखा तारों की करली सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी, आसमां को छूकर देखा तारों की करली सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी। क्या करूं और क्या नहीं, बात किसी मंदिराच्या बाहेर कंचनगिरीचा सुप्रसिद्ध असा पेढा मिळतो खव्याचा। जर का आपल्याला हवा असेल तर आपण अवश्य इथे या। अतिशय चांगल्या दर्जाचा पेढा इथे मिळतो। मी गेल्या जेव्हा जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा अवश्य इथूनच पेढा घेत असतो। सर तुम्ही सुद्धा घ्या। मंडळी नमस्कार, जय भद्रा। मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरकरांचं जागृत असं देवस्थान नवसाला पावणारा देव म्हणजेच जयभद्रा हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर। खरं तर एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून छत्रपती संभाजीनगरकर मोठ्या आनंदाने आणि मनामध्ये श्रद्धा ठेवून प्रत्येक शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येतात। देशभरामध्ये निद्रा अवस्थेत असणारी एकूण 3 मंदिरं आहेत। या 3 मंदिरापैकी एक मंदिर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मधील हे जयभद्रा मंदिर। एक मंदिर उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी आहे, तर दुसरं मंदिर हे मध्य प्रदेशातील जावळी साखळी या ठिकाणी असून तिसरं निद्रा अवस्थेत असणारं मंदिर हे छत्रपती संभाजीनगर मधील जयभद्रा हे आहे। प्रामुख्याने या मंदिराच्या बाबतीत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की भद्रसेन नावाचा एक राजा होता आणि तो रामाचा अतित असा भक्त होता। या राजाला गाणे म्हणण्याची म्हणजेच मोठी आवड होती आणि एक दिवस तो गाणे भजन म्हणत असताना बजरंगबली हनुमान हे अवकाशातून जात असताना त्यांच्या कानी भद्रसेनेचा मधुर असा आवाज पडला आणि हे आवाज ऐकून बजरंगबली हनुमान हे खाली आले आणि भद्रसेन हा गाणे म्हणण्यामध्ये इतका तो तल्लीन झालेला होता की त्यांच्या या मधुर आवाजातील गाणे ऐकून हनुमानाला या ठिकाणी झोप लागली, म्हणजेच बजरंगबली हनुमान निद्रा अवस्थेत गेले आणि तेच असणार हे जयभद्राचं मंदिर। आणि या मंदिरामध्ये प्रामुख्याने संभाजीनगरकर मोठ्या श्रद्धेने येतात। प्रत्येक चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी तसेच रामनवमीच्या दिवशी लाखो संभाजीनगरकर म्हणजे संभाजीनगरच्या जिल्ह्यातील प्रत्येक भक्त हा मोठ्या श्रद्धेने चालत या ठिकाणी येतो आणि भद्रा मारुतीच्या चरणी नतमस्तक होतो। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा मंदिर। आपल्या मनामध्ये ज्या काही श्रद्धा आहेत, आपण जे काही स्वप्न पाहतो, ही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण पायी वारी चालत चालत या मंदिराकडे येतात आणि हनुमानाच्या चरणी नतमस्तक होतात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला संपूर्ण मंदिराच्या बाहेरचा आपणाला हा जो काही परिसर मी आपणाला दाखवतोय, जसं जसं मध्ये जाऊ तसं संपूर्ण मंदिराचं दर्शन मी आपणाला या व्हिडिओतून करून देणार आहे। तर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की संपूर्ण भक्त मोठ्या संख्येने आलेले आहेत। तर यांच्या सोबत आपण एकदा जयभद्राचा घोष करूया। बोला जय भद्रा, जय भद्रा, जय श्रीराम। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया। मंदिराचं संपूर्ण दर्शन तसेच निद्रावस्थेतील हनुमान मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण पाहू शकता अनेक भक्त मोठ्या संख्येने आणि मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात। तर समोरचं हे मंदिराचं दृश्य मी आता आपल्याला या ठिकाणी दाखवतोय। चला क्यों है आफत में जान क्यों है, मच रहा बवाल क्यों है, उल्टा ये दिमाग क्यों है, आसमां को छूकर देखा तारों की करली सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी, आसमां को छूकर देखा तारों की करली सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी।
पली देखो है हो चली धरती सागर तारे राज मेरा ही प्यारे आसमां को छू कर देखा तारों की कर सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी आसमां को छू कर देखा तारों की कर सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी मी गेलो होतो मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे मंदिरातला पूर्ण व्ह्यू आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आपण पाहू शकता संभाजीनगरकरांना आणि सर्व हनुमान भक्तांना हीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा हे मंदिर पाहिलंय का पाहिला नसाल तर अवश्य तुम्ही या मंदिराला पहा आणि माझं यूट्यूब चॅनल जे मी नव्याने सुरू केलंय त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या ठिकाणावर तोपर्यंत जय भद्रा